एका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झालेत. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिने विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागं 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवरती काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवित आहेत. मी चांदीच्या भांड्यात तूप वाढते आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची खूप थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली. हत्तीने ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हकलवून दिलं. पुन्हा हत्तीन फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3दा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला आणि नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्यांची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिथं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांड दिलं. तूप वाढू लागली. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.